नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपण सगळेच भगवंताला प्रसन्न करण्यासाठी खूप काही करत असतो, नाही का? सकाळी लवकर उठून स्नान करतो, देवासमोर दिवा लावतो, नैवेद्य दाखवतो, व्रत वैकल्य करतो. पण हे सगळं करत असताना एक प्रश्न आपल्या मनात नेहमी येतो. मी जी पूजा करतोय ती भगवंतापर्यंत पोहोचते आहे का? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे माझ्या घरात खरोखर ईश्वराचा वास आहे का? बघा, तुम्ही पूजा पाठ करत असाल तर भगवंत तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतात. पण आपल्याला याचा संकेत देतात. आपण आज याच 18 महत्त्वपूर्ण संकेतांबद्दल बोलणार आहोत, जे तुम्हाला दररोज मिळत असतील तर समजा साक्षात भगवंत तुमच्या घरात आले आहेत. पण मंडळी, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्यायची. अनेक लोक इथेच चूक करतात, जे अधूनमधून पूजा करतात आणि मग सोडून देतात, किंवा काही अडचणी आल्या की पूजा थांबवतात. हे योग्य नाही. असं केल्याने ईश्वर निघून जातात. ईश्वराचा अपमान करू नका. जर तुमची पूजा चालू असेल तर ती रोज न चुकता करा. जेव्हा आपण नियमाने सेवा करतो तेव्हाच भगवंत आपल्या घरात वास करतात आणि मग ते आपल्याला सुद्धा अद्भुत संकेत देऊ लागतात. मित्रांनो, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमच्या झोपेची वेळ. जर रोज सकाळी तुमची झोप आपोआप ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजेच साधारण सकाळी 3 ते 5:30च्या दरम्यान उघडत असेल तर समजा तुमच्यावर दैवी कृपेचा हात आहे. हा खूप मोठा संकेत आहे. रात्री 3 नंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात, ज्या तुमच्याशी काहीतरी बोलू इच्छितात. याच काळात मागितलेलं वरदान कधीच व्यर्थ जात नाही आणि ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला स्वप्न पडू लागतात. स्वप्नात तुम्ही स्वतःला मंदिरात पूजा करताना पाहाल, मंत्राचा जप करताना पाहाल, किंवा तुम्हाला कुठेतरी शंखाचा आवाज, मंत्रांचा आवाज, घंटांचा आवाज ऐकू येईल. इतकंच नाही तर कोणीतरी तुम्हाला रामराम म्हणत असल्याचा आवाजही येऊ शकतो. हे सर्व संकेत स्पष्टपणे सांगतात की भगवंतांनी तुमच्या घरात प्रवेश केला आहे. आणि तिसरा संकेत जो फक्त तुमच्याच लक्षात येतो तो म्हणजे सुगंध. तुम्ही आंघोळ करून तयार झाल्यावर तुम्हाला एक वेगळाच, अतिशय गोड आणि मधुर सुगंध जाणवतो. हा सुगंध कुठल्याही अगरबत्तीचा किंवा अत्तराचा नसतो. तो तुमच्या घरातील देवघरातून येत असतो. जितके तुम्ही देवघराच्या जवळ जाता तितका तो सुगंध जास्त तीव्र होतो. हा सुगंध नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जेचं आगमन दर्शवतो. चौथा आणि अतिशय भावुक संकेत म्हणजे तुमच्या दारावर येणारा जीव. जेव्हा तुम्ही सकाळी पूजा करत असता किंवा घरातून बाहेर पडता त्याच वेळी तुमच्या दाराशी एखादा जीव येतो. तो कुत्रा असेल जो भैरव बाबांचं प्रतीक आहे, गाय असेल जी मातेचं स्वरूप आहे, किंवा एखादा याचक म्हणजे भिक्षुक येईल. जर तुमच्यासोबत हे आठवड्यातून 3-4 वेळेस सतत घडत असेल तर याचा अर्थ ईश्वर तुमच्या घरात टकटक करत आहेत. आपण त्यांना कधीही हटकावू नये. त्यांना उलट तृप्त करावे, अन्नदान करावे आणि पाण्याचं दान हे सर्वात मोठं दान मानलं जातं. याचक किंवा एखादा प्राणी ईश्वराच्याच रूपात आलेला असतो हे तुम्ही ओळखायला शिका. पाचवा संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायला जाता तेव्हा सर्व काही योग्य असूनही तुमच्या मनात अचानक एक शंका येते आणि तुमचं मन तुम्हाला तो निर्णय घेण्यापासून थांबवतं. ही शंका नसून एखाद्या दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे जो तुम्हाला चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचवत आहे. आता आपण त्या संकेतांबद्दल बोलूया जे तुमच्या संपूर्ण जीवनशैलीत बदल घडवतात.
तर 6वा संकेत म्हणजे ज्यांच्यावर भगवंत प्रसन्न असतात ते प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात. त्यांच्या जीवनात कितीही दुःख किंवा खराब काळ असो तरी त्यांना कधीही भीती वाटत नाही. ते प्रत्येक संकटातून सहज बाहेर पडतात. 7वा संकेत तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलू लागतात. माता लक्ष्मी ज्या घरात येतात त्या घरातील लोकांना भूक कमी लागते. कमी अन्नही त्यांना पुरेसं वाटू लागतं. विशेषतः असे लोक हळूहळू व्यसन आणि मांसाहार यांपासून दूर राहतात. 8वा संकेत म्हणजे माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे. तुम्ही घरात नेहमी स्वच्छता ठेवता. आणि याच संदर्भात दुसरा संकेत म्हणजे सकाळी कुठे जात असताना जर तुम्हाला रस्त्यावर एखादा व्यक्ती घराबाहेर झाडू मारताना दिसला तर हा खूप मोठा संकेत आहे, खूप शुभ संकेत आहे. 9वा संकेत म्हणजे घरातून बाहेर पडताना जर तुम्हाला सलग 3 दिवस नीलकंठ पक्षी दिसला तर समजा तुमचे एखादी मोठी मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे. नीलकंठ पक्षी दिसणे हे महादेवाच्या कृपेचे लक्षण आहे. 10वा संकेत जर तुमच्या घरासमोर पांढरी गाय वारंवार यायला लागली किंवा अचानक ती तिच्या वासराला दूध पाजायला लागली तर हे देवी देवतांची तुमच्यावर कृपा असल्याचे स्पष्ट लक्षण आहे. 11वा संकेत आहे जर चिमण्यांनी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ घरटे बांधले तर ते तुमच्या पूजेच्या यशाचे प्रमाण आहे. त्यांना चुकूनही त्रास देऊ नका, उलट दाणा पाणी ठेवा. 12वा संकेत पूजा करताना जर तुम्ही इतके भावपूर्ण झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू आले तर हे याचे लक्षण आहे की ईश्वराने तुमच्या मनातील हाक ऐकली आहे. तुमच्या भक्तीने ते प्रसन्न झाले आहेत. 13वा संकेत म्हणजे पूजेदरम्यान लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली किंवा मोठी झाली तर समजा तुमची पूजा सिद्ध होणार आहे आणि भगवंतांच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस लवकरच दूर होणार आहेत. 14वा संकेत सांगतो पूजेदरम्यान भगवंतांच्या मूर्तीवरून किंवा प्रतिमेवरून एखादं फूल किंवा माळ तुमच्याजवळ पडली तर हे खूपच शुभ मानले जाते. यावरून समजतं की भगवंताची कृपा तुमच्यावर आहे आणि तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे. 15वा संकेत जो खूप महत्त्वाचा आहे. ज्याचं रागावर नियंत्रण आहे, ज्याचं मन शांत आहे, जो प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहून निर्णय घेऊ शकतो, अशा लोकांवर ईश्वराचा हात असतो. परमेश्वराच्या कृपेमुळेच हे शक्य होतं. 16वा संकेत म्हणजे भगवंताची कृपा ज्यांच्यावर असते त्यांना निरोगी शरीर, शिक्षणानुसार योग्य काम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य जोडीदार मिळतो. एक चांगला जीवनसाथी तुमचं संपूर्ण जीवन सुखमय बनवतो आणि हा आशीर्वाद फक्त परमेश्वराच्या कृपेनेच मिळतो. 17वा संकेत भगवंत आपल्याला त्यांच्या खऱ्या रूपात दिसत नाहीत, पण काही लोक भगवंतासमान मानले जातात, जसे की आई वडील, गुरु किंवा ब्राह्मण. यापैकी कोणीही पूजेदरम्यान तुमच्या घरी आले तर ते खूप शुभ मानलं जातं. त्यांना घरातून रिकाम्या हाताने पाठवू नका, त्यांचा मान सन्मान करा. मंडळी, भगवंत कधीच त्यांच्या खऱ्या रूपात येत नाही. ते आपल्याला अशा छोट्या छोट्या संकेतांमधून सांगतात की मी तुझ्या सोबत आहे, काळजी करू नकोस. जेव्हा तुम्हाला हे संकेत मिळतील तेव्हा नम्र व्हा. तुमच्यावर भगवंताची विशेष कृपा आहे हे ओळखायला आणि त्यांना कायम घरात राहण्यासाठी तुमच्या भक्तीत आणि कर्मात कधीही खंड पडू देऊ नका. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, कारण भगवंताने तुमची हाक ऐकली आहे. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी. धन्यवाद.